Hari Om. Respected Chief Guest, सुर्वे सर, शास्त्री मॅडम, मांडके मॅडम आणि इथे हजर असलेले अंबिका योग कुटीरचे सर्वच अत्यंत कमिटमेंटनी काम करणारे सगळेच लोक, प्राजक्ती आहे, सगळेच आहेत इथे. टुडे आय एम गोइंग टू स्पीक on a very important topic, and that is the neuroscientific basis of yoga antidepressant effects. Currently researchers होत आहे माझा तरी पण मी बोलायला सुरुवात करते. ओके, माइंड बॉडी, that's a very important concept today in the field of neuroscience. मी जेव्हा आले तेव्हा देर वॉज एक गाणं चालू होतं आणि त्या गाण्यातले एक शब्द मला अत्यंत आवडले. आपण जेव्हा माइंड बॉडी म्हणतोय त्यावेळेला त्यांनी एक सुंदर शब्द वापरला आणि ते म्हणाले की पंढरी काया आणि विठ्ठल आत्मा आहे त्याच्यातला. तर माइंड बॉडीचं हे स्पिरिच्युअल इतकं सुंदर कनेक्शन मी आज पहिल्यांदाच ऐकलं. आपण सगळ्यांनीच तो अभंग ऐकला असेल आणि मला असं वाटतं की आपण हे वारकरी जे पंढरपूरला जातात तेव्हा शरीर आणि मन ज्या पद्धतीने त्यांचं एकत्र आलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यांची ब्रह्मानंदी जी टाळी लागलेली असते त्याचं कारण आपल्याला या छोट्याशा माइंड बॉडी कन्सेप्टमध्ये समजू शकेल. म्हणजे मला खूप आनंद झाला मी तो आज कन्सेप्ट ऐकला तेव्हा. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की योगा हा एक वॅक्सिनेशन नाही आहे. करोनामध्ये जसं आपण वॅक्सिनेशन देतो तसं नाही आहे. इट इज अ फॉर्म ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन दॅट इम्प्लिमेंट्स इन माइंड बॉडी प्रॅक्टिसेस. And this is a very important, the philosophy is yoga based on Patanjali's 8 limb Ashtanga yoga म्हणतात त्याला आपण, which are better described as ethical principle. बघा, अष्टांग योगामध्ये पहिले दोन जे अंग आहेत तेच मुळात माणसाचं एथिक्स, माणसाचं कॅरेक्टर याने सुरुवात करतात आणि अतिशय ब्युटिफुल कन्सेप्ट आहे हा. बेसिकली आपण कधी वी कॅनॉट गो अप अनलेस अँड अनटिल आवर माइंड एक शुचिरभूत असेल तर. पुढे जा, पुढे जा. नेक्स्ट गौरव, नेक्स्ट. ओके, त्याच्याही पलीकडे. सो नाव काय झालं, हे फॉन्ट इंग्लिशच आहे. नाही, हा फॉन्ट इंग्लिश आहे, माझ्याकडे प्रिंटआउट आहेत. सो मी बोलत जाते. डिप्रेसिव्ह डिसऑर्डर इज अ कॉमन मेंटल डिसऑर्डर. अत्यंत कॉमन आहे, ती प्रत्येकाला होत असते, म्हणजे की जगातल्या जास्त लोकांना होत असते. इट इन्व्हॉल्व्स डिप्रेस मूड और लॉस ऑफ प्लेजर और इंटरेस्ट इन ॲक्टिव्हिटीज फ्रॉम लॉंग पिरियड्स ऑफ टाईम. डिप्रेशन इज डिफरंट फ्रॉम रेग्युलर मूड चेंजेस. म्हणजे की आता माझ्या स्लाईड नीट चालत नाही, सो आय मे फील डिप्रेस, राईट? ओके, आय मे फील डिप्रेस, आय मे फील काय चाललं आहे, आय मीन इट्स अ थोडंसं वाईट वाटेल मला, पण आय एम नॉट सफरिंग फ्रॉम डिप्रेशन. दिस इज द डिप्रेशन विच कम्स वेन थिंग्स दे डोंट हॅपन as per your expectations or when you lose something which you want. So it can affect all aspects of life, job, family, friends and community. म्हणजे एक शांताबाई शेळकेंचं एक मला मराठी आणि हिंदी गाणी आवडतात. तर त्याच्यामध्ये एक शांताबाई शेळकेंचं एक सुंदर गाणं आहे आणि ते सुधीर फडकेंनी गायलेलं आहे, त्यांचंच संगीत आहे. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी. आता हे रोमॅन्टिक जो आहे त्याच्यामधनं आलेलं डिप्रेशन आहे, पण डिप्रेशन नक्की काय असू शकतं हे शांताबाईंच्या शब्दात मी तुम्हाला सांगते.
जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. ती तूच आहेस, तोच जाईचा कुंज आहे, तीच गंध मोहिनी आहे. सारे जरी ते तसेच, सगळं जसं असायला हवं तसंच आहे. इकडे सगळे लोक आहेत, माझ्या स्लाईड बघण्यासाठी उत्सुक आहेत, पण स्लाईड काही माझ्या चालत नाहीत, त्याचा फॉन्ट प्रॉब्लेम होतो आहे. सारे हे ते तसेच आता चाललं आहे, बरं आहे, ओके. सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे. सगळं तेच आहे, सुंदर आहे, चंद्र आहे, पण धुंदी आज ती कुठे. मीही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे. डिप्रेशन असं आहे. डिप्रेशन इज लाईक दिस, की सगळं आहे तरीही काही नाही. एव्हरीथिंग इज देअर, पण तरीही जगायला, अनुभवायला, आनंद घ्यायला काहीच नाही. तर डिप्रेशन इज लाईक व्हॉट. तुम्हाला स्विमिंग येतंय, यू नो हाऊ टू स्विम, पण तरीही समुद्रात तुम्ही डुबताय इन स्पाईट ऑफ नोईंग स्विमिंग, दॅट इज डिप्रेशन. म्हणजे सगळं काही असताना ज्याचा उपयोग आपल्याला स्वतःच्या कल्याणासाठी करता येत नाही, अशी जी मनस्थिती झालेली आहे ते म्हणजे डिप्रेशन. आणि लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू स्टॅटिस्टिक 10 ते 49 वर्षापर्यंतच्या वयातल्या लोकांना डिप्रेशन जास्तीत जास्त होतं. घाबरायचं काळजी अशी आहे की 17% जगातल्या लोकांना डिप्रेशन होत असतं आणि इज कॉज बाय कॉम्प्लेक्स जेनेटिक आहे. काही लोकांमध्ये ते जेनेटिकली येतं, काही लोकांमध्ये ते बायोकेमिकल असतं. जसं हिरलने आता सांगितलं, तिथे सिरोटोनिन आहे, नॉर ॲड्रिनालिन आहे, डोपामिन आहे, गाबा आहे, असे न्यूरोट्रान्समीटर असतात, त्याच्यामुळे होत असतं. आणि डिप्रेशन अनफॉर्च्युनेटली इज 50% मोर कॉमन इन विमेन दॅन अमंग मेन. आणि 2030 पर्यंत, व्हेरी इम्पॉर्टंट, 2030 पर्यंत डिप्रेशन इज गोइंग टू बी लीडिंग कॉज ऑफ इलनेसेस. म्हणजे कोविड पण इतका नव्हता, इतकं डिप्रेशन कॉमन असणार आहे आणि ते लीडिंग कॉज असणार आहे. आणि शिवाय व्हेरी इम्पॉर्टंट, अ वॉर्निंग, द 10th लीडिंग कॉज ऑफ डेथ. डिप्रेशनमुळे डेथ कशी होते, एनी आयडिया? डिप्रेशन असणारे बरेच लोक आत्महत्या करतात. म्हणजे मी हितगुज मेंटल हेल्थ हेल्पलाईन चालू केली असं माझ्या परिचयात सांगितलं. त्या वर्षी आपल्या मुंबईमध्ये एकामागनं एक अनेक विद्यार्थी आत्महत्या करत होते. ओके, सो ॲज वी गो फर्दर, योगा अँड ब्रेनकडे येणार आहेस गौरव, पुढे जा. योगा अँड ब्रेन, मला इकडून दिसत नाहीये. ओके ओके ओके, ठीक आहे, आलं ना. हां. So, yoga strengthens parts of the brain that play a key role in the memory, attention, awareness, thought and language. Think of it as a weightlifting for the brain. म्हणजे आपण बॉडी बनवतो तेव्हा वेट लिफ्टिंग करतो, राईट? देन आवर मसल्स गेट डेव्हलप. ओके, सो गोईंग टू जिम इज व्हॉट? डेव्हलपिंग मसल्स. Going to yoga practice is what? Developing brain muscles. Remember that, जसं तुम्ही जिमला जाता, कारण तुम्हाला स्टॅमिना डेव्हलप करायचा असतो, मसल्स डेव्हलप करायचे असतात. योगा डज द सेम वर्क ॲज द जिम डज टू द बॉडी. And that's where the yoga, I would tell you, if you consider brain as a muscle, yoga is a kind of gym that develops that muscle further. Okay, so MRI scans and others brain imaging technology have shown that people who regularly did yoga had thicker cerebral cortex. अक्रोड पाहिलाय तुम्ही? भरलेला अक्रोड चांगला असतो. तो मेंदूत बसलेला जो आपल्या कवटीत बसलेला जो ब्रेन आहे तो भरलेला अक्रोड पाहिजे.
आणि योगा नेमका त्या मेंदूला भरलेला अक्रोड बनवतो, तो पोकळ राहत नाही. ही कंपॅरिझन योग प्रॅक्टिस करणारे आणि योग प्रॅक्टिस न करणारे अशा लोकांच्या MRI स्कॅनमधनं आलेलं आहे. दॅट मीन्स योगा डेव्हलप्स ऑर ॲड्स अ लॉट ऑफ ग्रे सेल्स, आणि जो मध्ये ब्रेनला जोडणारा एक कॉर्पस कॅलोझम आहे, दोघांना जोडतो तो एक पट्टी आहे छानपैकी ती, आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती जेवढी थिक असेल तेवढी आपली विचार करायची कुवत, कल्पना करायची कुवत किंवा स्पिरिच्युअलिटी समजून घ्यायची कुवत वाढू शकते. आणि हिप्पोकॅम्पस हा एक महत्त्वाचा एरियाज आहे. त्याच्यानंतर इफ युअर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज बॅलन्स आउट, देन द रेस्ट ऑफ द ब्रेन वर्क्स बेटर. इट इज स्टील, पुढच्या स्लाइड्स काय गेलो आपण, इट इज स्टील डीपली अ पर्सनल इलनेस. Depression is not just a feeling, it is a personal illness, and yoga can be part of the personalized response which takes the account of both mind and body. आता आपण पुढे जाऊया. ॲडिशनल ट्रीटमेंट. योगा थेरपी ऑफर्स अन ॲडिशनल ट्रीटमेंट which can be adapted to the individual needs of the patient while also empowering them with the tool they can immediately take into their everyday life. For example, एखाद्याला डिप्रेशन झालं, कोविडमध्ये खूप जणांना डिप्रेशन झालं, आणि त्यावेळेला त्यांना सायकॅट्रिस्ट शोधायला लागत होते. टेलिसायकॅट्री चालू होती, पण इट वॉजंट इझी. आणि डिप्रेशन झालं होतं त्याचा अर्थ न्यूरोट्रान्समिटर्स बदलले होते, हार्मोनल चेंजेस वाढले होते, स्ट्रेस रिस्पॉन्स वाढला होता, आणि ज्यांना डिप्रेशन झालं होतं त्यांची इम्युनिटी कमी होते. रिमेंबर दिस थिंग. कुठल्याही इन्फेक्शनमध्ये इम्युनिटी इज अ कीवर्ड, बजवर्ड. आता मी तुम्हाला सांगू, परवाच माझ्या स्टुडंटनी छत्रपती शिवाजी जयंती व्हायची आहे म्हणून शिवाजींचा, छत्रपतींचा पुतळा काढला आणि त्याला त्यांनी गोंड्याची, झेंडूच्या फुलांची माळ घातली. मला प्रॉब्लेम आहे, माझ्या लक्षात नाही आलं ते. मी डीन म्हणून ती झेंडूच्या फुलांची माळ त्यांना नीट घातली आणि मला भयंकर ॲलर्जी आहे. आणि त्याच्यानंतर मला ब्रॉन्कायटिस झाला. ही जी गोष्ट आहे ही शुक्रवारची आहे. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की धिस टाईम आय रिस्पॉन्डेड प्रेटी वेल टू बिकॉज ऑफ माय इम्युनिटी. अँड वाय? बिकॉज आय एव्हरी डे डू योगा. मी एव्हरी डे अनुलोम विलोम आणि काही योगा प्रॅक्टिसेस करते, आणि त्याच्यामुळे मनाचं शुद्धीकरण पण झालेलं आहे. योगा इज नॉट जस्ट अ शुद्धीकरण ऑफ द बॉडी, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. योगा थेरपी. नेक्स्ट, योगा थेरपी कॅन असिस्ट पीपल इन सिम्पटम मॅनेजमेंट अँड रिकव्हरी इन केसेस ऑफ माइल्ड डिप्रेशन. डिप्रेशनचं माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. सिव्हिअर डिप्रेशन इज अ डिप्रेशन विथ सुइसायडल आयडियाज, जे सुशांत सिंगला झालं होतं. सुशांत सिंगला डिप्रेशन आधीही होतं, पण जेव्हा त्याला सुइसाईडची आयडिया आली तेव्हा दुर्दैवाने त्याच्या अवतीभोवती कोणी नव्हतं. वेन ही वॉज इन अ माइल्ड डिप्रेशन परहॅप्स त्याला मदत करता आली असती. सो जेव्हा माइल्ड डिप्रेशन असतं त्यावेळेला आपण गोळ्या देऊ, आपल्याला ते न्यूरोट्रान्समीटर बदलायचे, सिरोटोनिन वाढवायचे, ॲड्रेनालिन वाढवायचे, पण त्याच वेळेला गरज लागते ती सपोर्टची. आणि अशा वेळेला त्याला कदाचित योगासारखा अभ्यास त्याला करता आला असता तर तो वाचला असता. सो स्ट्रेस हार्मोन जे असतं ते योगाने कंट्रोल केलं जातं. विथ डिप्रेशन एक्झिबिट ग्रेटर कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल हे स्ट्रेस हार्मोन आहे. आम्हाला 1000 वेळा प्राजक्तीने या स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉलबद्दल सांगितलं असेल, कारण शेवटी क्लास संपता माझ्या डोक्यामध्ये ते कॉर्टिझॉल घुमत असेल. ओके, सो दिस स्ट्रेस हार्मोन जे आहे ते योगा कंट्रोल करू शकतं. अँड इट शार्पन्स द ब्रेन टू थिंक पॉझिटिव्हली. सी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी सायंटिफिकली किती सांगू हे डिफिकल्ट आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर योगा शार्पन्स द ब्रेन. आणि जर योगा शार्पन्स द ब्रेन, व्हॉट हॅपन्स? यू स्टार्ट थिंकिंग लॉजिकली, यू स्टार्ट थिंकिंग पॉझिटिव्हली, and you start thinking analytically, right? So this is something which yoga gives. आणि त्याच्यामुळे काय होतं, लॉजिक
लॉजिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, शार्पनेस, इट इम्प्रूव्स द ब्रेन सेल्स. म्हणजे की मला 80 वर्ष जगताना आय नीड अ भरलेला अक्रोड पाहिजे मला वर. ओके, आय डोंट वॉन्ट पोकळ अक्रोड. सो दिस इज वॉट द डिप्रेशन इज. नेक्स्ट, ब्रीदिंग एक्सरसाइजेस. Breathing exercises are key part of the yoga that induce the body relaxation process. Mindfulness meditation is another aspect of the yoga, is also associated with lowering cortisol in the subject. Now I as a doctor would be very interested की कॉर्टिसॉलची लेवल जिथे जिथे कमी होते तिथे तिथे all my patients start responding best to all those difficult conditions. Okay, so this is a very important, that as well as reduction in the size of the amygdala. A 12-week yoga intervention found greater improvement in the mood. जनरली मेडिकलमध्ये 12 आठवडे हा एक महत्त्वाचा पिरियड आहे की 12 आठवड्यामध्ये साधारणतः जो काही बदल न्यूरोट्रान्समिटर्समध्ये व्हायचा असतो तो दिसून येतो. त्याच्यामुळे जर कुणाला आपण योगा प्रॅक्टिस दिली तर त्यांना आपण सरळ शुद्ध सांगायचं की 12 आठवडे तुम्हाला हे करायचं आहे. आज खाल्लं आणि उद्या तुम्ही छान झालात असं होणार नाही. 12 आठवडे तुम्ही रेग्युलर ही जी प्रॅक्टिस योगाची करणार आहात. मग त्याच्यामध्ये तुमचा प्राणायाम असेल, आसनं असतील, बंध असतील, मुद्रा असतील, जे काही असेल ते 12 आठवडे करा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्केल वापरून पाहू की काय फरक पडतो. आणि लक्षात घ्या 12 आठवड्यानंतर नक्कीच छान बदल पडतो. सो नेक्स्ट, बेनिफिट्स ऑफ योगा. It offers a form of exercise to people living with prone to depression. It improves the motivation. Exercise मॅडमने सांगितलं. मी आता माझं स्पोर्ट्स सायकॉलॉजीचं पुस्तक संपत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मोटिवेशनवरती लिहिणार आहे. ते पुढच्या 2 महिन्यात प्रसिद्ध होईल. मोटिवेशन इज दी की फॉर एनीबडी. तुम्ही योगा करत असाल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल किंवा इफ यू वॉन्ट टू अचीव एनी काइंड ऑफ अचिव्हमेंट, मे बी इन द विम्बल्टन और मे बी इन द ऑलिम्पिक, मोटिवेशन नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि योगा विथ इट्स ऑल अष्टांग प्रवृत्ती एखाद्याचं मोटिवेशन वाढवतात. योगाचा हा प्रयोग मी माझ्या ड्रग ॲडिक्शन क्लिनिकमध्ये केला होता KMला. तिथे आम्ही योगा चालू केला होता. नंतर योगा OPD ऑफकोर्स सगळ्यांसाठी चालू झाली. पण त्याचा इतका सुंदर फायदा झाला कारण ॲडिक्शनमध्ये किंवा अल्कोहॉलिकमध्ये डिप्रेशन इज देअर. कुठलाही ॲडिक्ट जो असतो, अल्कोहॉलिक जो असतो, अल्कोहॉलिकला आम्ही डिप्रेसिव्ह इक्विवॅलंट असंही म्हणतो. ओके, म्हणजे एखाद्याला डिप्रेशन आहे, त्याला सायकॅट्रिस्टचं जायचं माहिती नाही, त्याला योगा करायचं माहिती नाही, त्याला एक्सरसाइज करायचं माहिती नाही. डिप्रेशनमध्ये एक्सरसाइजसुद्धा आज सांगितल्या जातात. इनफॅक्ट माझ्या प्रिस्क्रिप्शनमध्ये मी एक्सरसाइज आवडली तर एक्सरसाइज, नाहीतर ॲट द एंड ऑफ द ट्रीटमेंट योगा प्रॅक्टिस असं लिहिते हाताने इन माय प्रिस्क्रिप्शन. सो दिस इज वेअर इट इज इम्पॉर्टंट दॅट इफ द डिप्रेशन इज टेकन केअर ऑफ, माइंड मोटिवेशन जे आहे. आणि मोटिवेशन कशासाठी? एनी आयडिया? मोटिवेशन इज टू डू राईट थिंग. To do right thing for the growth of your body, for the growth of your mind, for your spiritual growth. So yoga is a very important perspective to improve the motivation. Okay, this is what it helps. A non judgmental practice. योगामध्ये कोणी आपल्याला म्हणतं का आपण जेव्हा योगा करतो तेव्हा याला काही जमत नाही आहे, याला काही येत नाही आहे, असं प्राजक्ती मॅडम कधी म्हणत नाहीत. त्या काय करतात? त्या सांगतात आता नीट करा. त्या आम्हाला शिकवताना तिथून पण सांगतात तुम्ही जरा जास्तच पुढे वाकलाय, थोडे मागे राहा. योगामध्ये ही पॉझिटिव्हिटी आहे. असं योगामध्ये शाळेमध्ये जसं म्हणतात काही मूर्खपणा चाललाय असं म्हणत नाही कोणी. योगामध्ये दे विल ट्राय टू प्रमोट यू टू डू राईट थिंग्स. तो ही जी नॉन जजमेंटल आस्पेक्ट आहे योगाची, ही अत्यंत मला तरी असं वाटतं की इट्स अ की फॉर द पीपल टू गेट मोटिवेटेड. ओके, सपोर्टिव्ह सेन्स ऑफ कम्युनिटी. मी जेव्हा योगा करते
तेव्हा मला माहिती असतं माझ्याबरोबर अनेक लोक करतात. मी थोडंसं चुकलं तरी मला हे माहिती असतं ते पण चुकतात. मग त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये ॲप्रिहेन्शन येत नाही, माझ्यामध्ये एन्झायटी येत नाही. आय नो चुकून चुकून का होईना आम्ही सगळे शेवटी बरोबर करणार आहोत. सो अ नॉन जजमेंटल ॲप्रोच हा योगा ॲज अ थेरपी आपल्याला जीवनात आणून देतो. रिमेंबर दॅट इन द लाईफ वी डोंट हॅव टू टेल हाऊ मेनी पीपल आर रॉंग. वी हॅव टू सी हाऊ मेनी आर करेक्ट अँड हाऊ मेनी कॅन बी करेक्टेड. तरच हे जग पुढे चालेल. अदरवाईज रॉंग पीपल रॉंग राहतील, बरोबर फक्त 10%च असतात. ते तेवढे जगाला कसं पुढे घेऊन जाणार अनलेस दोज 10% पीपल से की हे एवढे लोक आहेत त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं असतं. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द योगा अँड इट एड इन द रिकव्हरी. डिप्रेशनमध्ये कितीही ट्रीटमेंट दिली, सो इन लास्ट 10 years आय नो आय हॅव टू टेल पीपल आयदर डू एक्सरसाइज ऑर डू योगा. रिकव्हरी फास्ट होऊ शकते आणि हे खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे पुढे आहे नेक्स्ट कंपॅरिझन ट्रीटमेंट, हे या काही स्टडीज आहेत त्या आपण क्विकली जाऊ शकतो. आउटपेशंट अँड नॉन सुसायडल डिप्रेशन योगा हॅज गिवन a good outcome in the 3 months treatment, that is 12 weeks. A generic module of yoga has potential for routine prescription in outpatient depression who are not suicidal. Suicidal असेल ना तर थोडं केअरफुल राहायला पाहिजे. You know for example Sushant Singh should have not been left alone when he was suicidal. I don't leave my students alone. KM मध्ये 15 वर्ष आम्ही सुइसाईड होऊ दिली नाही आहे. सिम्पली बिकॉज वी वेर ऑल अलर्ट. लक्षात घ्या, वी वेर ऑल अलर्ट. अ सुइसायडल पेशंट असं तुम्ही मला सांगा ना, आपल्याला म्हणायला किती गोष्टी आहेत. आपल्याला असं पण म्हणता येतं विराट कोहली काय विचित्र खेळतोय, धोनीला काय इतका स्लो झालेला आहे, असं काहीही बोलू शकतो आपण. आपल्या पॉलिटिशियनबद्दल पण काहीही बोलू शकतो की नाही. पण आपण असं काय बोलतो तेव्हा ते महत्त्वाचं आहे की नाही की मला जगणं मुश्किल वाटतंय. इजंट इट इम्पॉर्टंट? एकच आयुष्य असणारा माणूस जेव्हा म्हणतो मला जगणं थोडं मुश्किल वाटतंय, छे रे छे काय बोलतोयस, शाण्यासारखा बोल, इतकंच सांगून ते थांबत नाही. सो इफ समबडी सेज की कंटाळा आला आहे, बोर झालं आहे, आयुष्यामध्ये रस उरला नाही, जगणं मुश्किल झालं आहे, ही कुठलीही वाक्य जाऊ दे ना असं म्हणण्यातली नाहीच आहे. यातलं प्रत्येक वाक्य हे आपल्याला एक साथ घालत असतं की आय नीड यू. यातले प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला सांगत असते आय नीड यू. आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या व्यक्तीभोवती आपण एक सपोर्टिव्ह कोश विणला पाहिजे. रिमेंबर दॅट. आणि त्या व्यक्ती जेव्हा असं म्हणतात ना तेव्हा त्यांची तयारी असते की आपल्याला कोणीतरी मदत करावं आणि त्यांनी सांगितलेलं आपण काहीतरी करावं. आणि आय वुड टेल यू दिस इज द टाईम टू टेल पीपल व्हॉट टू डू गुड. डिप्रेशनमध्ये हे जे सिग्नल्स येतात त्याच वेळेला ते पकडून त्यांनी काय चांगलं करावं. चल रे आपण योगामध्ये रिलॅक्सेशन शिकूया, आपण प्राणायाम प्रक्रिया शिकूया. आणि तुम्हाला माहिती आहे का, या प्रक्रिया असेच त्याला रिलॅक्स करायला नसतात. या प्रक्रिया करत करत या माणसाचे न्यूरो ट्रान्समिटर्स बदलतात. कमी झालेलं सिरोटोनिन वाढतं, ॲड्रिनालिन वाढतं आणि आपण जे सहज त्याला एक पाठीवर त्याच्या हात ठेवून तो जो त्या टोकावर पोचला होता सुइसाईडच्या शिखरावर, तिकडनं आपण हात धरून त्याला मागे आणलं, त्याला थोडंसं काउन्सिलिंग केलं आणि त्याला योगाच्या मार्गावर आणलं. त्यावेळेला आपण काय केलं, त्यावेळेला आपण त्याला पूर्णपणे अंतर्बाह्य बदललं. बाहेरून त्याचे मसल्स रिलॅक्स झाले, त्याच्यामुळे त्याच्या मेंदूवरती जे कॉन्ट्रॅक्शन सिग्नल जात होते ते कमी झाले, सगळे पॉझिटिव्ह सिग्नल जायला लागले, त्याचा थॉट प्रोसेस बदलला. त्याच्यामुळे त्याला जगामध्ये जे जे काही सुंदर आहे ते त्याला कळू लागलं. आणि ते खूपच महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला निदा फाजलींची काल पुण्यतिथी होती आणि माझे अत्यंत आवडते शायर आहेत ते.
त्याने एक सुंदर शेर म्हटला आहे, बडे बडे गम खडे हुए थे, बडे बडे गम खडे हुए थे, रास्ता रोके राहों में. रस्त्यात उभे राहिलेले एक 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 करून बडे बडे गम, छोटी छोटी खुशियों से ही, छोटी छोटी खुशियों से हमने दिल को शाद किया. किती सुंदर आहे बघा. दिल हे छोटासा, छोटी सी दुनिया. याच्यासाठी काय हवंय आपल्याला? छोटी छोटी खुशी. आणि योगा जर मी म्हटलं छोटी छोटी खुशी देते तर फार आश्चर्यचकित होऊ नका. मे बी ॲज अ सिरियस योग प्रॅक्टिशनर्स तुम्हाला कदाचित हे जाणवणार नाही, पण योगा या छोटी छोटी खुशीही देतात. म्हणजे की योगावर काव्य करायला हरकत नाही. Yoga can be a part of the fluency of the life. Yoga can be romance of the life. And I am saying it very positively. मी psychiatrist आहे, मी उगाचच काही बोलणार नाही. Yoga can be romance of the life. So romantic yoga can take you much ahead in the life. Okay? So त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे. Yoga may provide पुढे तोच कारण न्यूरोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट. पूर्वी ना आम्हाला मी जेव्हा शिकत होते तेव्हा 2087 सालची गोष्ट आहे, तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की ब्रेन डेव्हलप झाला की झाला, मग त्या ब्रेनचं काही होत नाही. तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळाला तो मिळाला. आता त्याच्यानंतर मला थोडीशी मजा वाटायची की जास्त बुद्धी ना असं म्हणतात की आपल्याला आईकडनं येते. म्हणून मी माझ्या वडिलांना नेहमी सांगायची आमची बुद्धी आमच्या आईकडनं आली आहे. ओके. आणि आमची आई होतीच शार्प. तिला स म्हटला की सवरनं अनेक शब्द कळायचे. ओके. ती माणसं पण ओळखायची. पण इव्हेंच्युअली आय वेंट इन सायकॅट्री बिकॉज आय लाईक ब्रेन आणि आय लाईक माणसं. या दोन गोष्टीमुळे मी सायकॅट्रीमध्ये आरामात शिरले. त्याच्यासाठी माझे आई वडील माझ्याशी 3 महिने बोलले नाहीत. 12 वीक्स 12 वीक्स बोललेच नाहीत. त्यांना कळलं की काय नाव घालवलं बाईने. मी मेडिसिनमध्ये फर्स्ट होते मॅडम, आणि मी मेडिसिन न घेता सायकॅट्री घेतलं. ते काय चिडले घरातले लोक. आता बाय दॅट टाईम खूप लहानपणी मी माझ्या आयुष्यात शिकले, लोक चिडले तर त्यांचा BP वाढेल, माझं काय होणार आहे. ओके. सो आय वॉज हॅपी द वे आय वॉज, आणि टुडे ऑल्सो आय एम हॅपी. मी पुन्हा जर जन्म घेतला तर आयदर आय विल बिकम वेटरनरी, की मला प्राणी खूप आवडत असल्यामुळे म्हणजे माझं आजचं दुःख एवढंच आहे की मला हत्ती घरात सांभाळता येत नाही. ओके. अदरवाईज वेटरनरी होऊन जाईल किंवा पुन्हा सायकॅट्रिस्ट होईल. सो दॅट इज द वे आय एन्जॉय माय लाईफ. ओके. सो दिस इज वेअर वी हॅव टू अंडरस्टँड देर इज अ मेंदू जो आहे ना तो गेला कामातनं असं होत नाही जोपर्यंत तुम्हाला डिमेन्शिया नाही, स्मृतिभ्रंश नाही. मेंदूचं रिवायरिंग होत असतं. मेंदूचे आणि योगाने ते आता सिद्ध झालेलं आहे की आपल्याकडचा योगाच्या अनेक स्टडी, आपल्या देशातली पेट स्कॅनची स्टडी मी पहिली केली कारण ते टाटामध्ये होतं आणि ते पहिलं पेट स्कॅन टाटामध्ये असल्यामुळे मी ती स्टडी केली. पण पेट स्कॅनने त्याचं वायरिंग असतात, अंदरनं ट्रॅक असतात, ते सगळे भक्कम होतात योगाने. सो योगामुळे मेंटल हेल्थ आणि न्यूरोलॉजिकल आजार हे इम्प्रूव्ह झाले तर त्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. बिकॉज योगा रिकनेक्ट्स ऑल दोज लूज सर्किट्स, इट टायटन्स द सर्किट्स, इट इन्क्रीजेस द ग्रे सेल, व तुमचा मेंदू अजून भक्कम होऊन जातो. सो आय थिंक द न्यूरोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट ऑफ द योगा इज फॅन्टॅस्टिक. combines physical posture, meditation and breathing exercises contributing to cortical neuroprotection. Potential public health impact on cognitive aging need the systematic trials. See, स्ट्रेसमुळे एजिंग होतं. तुम्ही स्ट्रेस बरोबर रोमांस करायचं कोणाला काही गरज नाही. म्हणजे की कसं आहे माहिती आहे का, ते ग्लास असतो, जसं कवी म्हणतात की ग्लास अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा असतो. ते अर्धा रिकामा पाहणारे जे असतात ना ग्लास, ते सगळे लवकर म्हातारे होतात. पण जो भरलेला ग्लास अर्धा पाहणारे असतात ते मोटिवेटेड लोक असतात, ते पॉझिटिव्ह लोक असतात आणि ते म्हातारे होत नाहीत. सो योगा इम्प्रूव्ज मोटिवेशन,
सिम्पल कन्क्लुजन, योगा विल रिड्यूस युअर एजिंग. ओके, फॉरेनमध्ये वार्धक्यात आलेल्या स्त्रिया मेकअप जास्त करतात तरुण दिसायला. आय होप दे शुड डू योगा मोर. म्हणून आपल्या बायका जास्त तरुण दिसतात. फक्त त्या आजी झाल्या की त्या आजी या रोलशी जरा जास्तच प्रेमाने वागतात. एवढ्या काही जोरदार आजी व्हायची गरज नाही. योगा करायचं आणि यंग राहायचं. आजी असतेच आपली, कारण नातवंड असतात, पण ते आजी म्हटलं ना की ते एक ठराविक रोल येतो, तो काही पकडायची गरज नाही. ओके, आजी असलं तरी काय श्रीदेवीसारखं आजी असणं शक्य आहे. यू अंडरस्टँड दॅट? दीपिका पदुकोणसारखं आजी असणं शक्य आहे. सो यू डोंट हॅव टू गेट ओल्ड विथ द रोल्स. यू हॅव टू गेट यंग विथ द रोल्स अँड कीप डुईंग द योगा. ओके, द नेक्स्ट इज योगाज रोल इन मूड बॅलन्स. मी स्किप करते कारण मी मध्ये मध्ये बोलते गौरव, त्याच्यामुळे आपण पुढे गेलो तरी चालतं. योगा बॅलन्सेस मूड बाय रिड्युसिंग डिप्रेसिव्ह सिम्पटम्स, प्रमोट्स इमोशनल रेग्युलेशन अँड रेझिलियन्स. Now this is very important. Yoga is a flexible system करून टाकतो. योगाची जी फ्लेक्झिबिलिटी असते ती जबरदस्त असते. इट मेक्स युअर बॉडी फ्लेक्झिबल. इंटरेस्टिंगली इट मेक्स युअर बॉडी ऑल्सो फ्लेक्झिबल, दॅट इज रेझिलियंट. ओके, आणि रेझिलियन्स ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रेझिलियन्स म्हणजे काय? राखेतनं पुन्हा वर उभारी घेणं म्हणजे रेझिलियन्स. हू एल्स कॅन गिव्ह दॅट मच कॅपॅसिटी दॅन योगा. म्हणजे आता त्यांनी सकाळी डॉक्टर करंदीकरांनी स्ट्रोक रिहॅबिलिटेशनमध्ये योगा वापरला. अँड आय वूड टेल दिस इज वॉट ऑल न्यूरोलॉजिस्ट मस्ट डू. बॉडी फ्लेक्झिबल करत करत त्याच्यातला टोन, स्टॅमिना, पॉवर ही मसलमधनं मागे आणतात. त्याच वेळेला विथ द माइंड इट गेट्स द रेझिलियन्स. म्हणजे स्ट्रोकमध्ये जर रेझिलियन्स ऑफ द माइंड अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ द बॉडी या दोन गोष्टी एकत्र आल्या तर स्ट्रोक लवकर बरा होऊ शकतो. अँड रेझिलियन्स ऑफ द माइंड ऑल्सो हेल्प्स इन डिप्रेशन. ओके, नाहीतर काय असतं डिप्रेशनमध्ये निगेटिव्ह. आता कसं असतं, मी तुम्हाला सांगू का, डिप्रेशनमध्ये माणूस कसा म्हणतो, आता माझा प्रेमभंग झाला, गेलं, लॉस्ट. पण तोच माणूस रेझिलियंट असेल तर तो काय म्हणेल? एक गई तो और सही. सी, रेझिलियन्स टीचेस यू दॅट. रेझिलियन्स तुम्हाला काय शिकवतो? एक दरवाजा बंद आहे, दुसरा दरवाजा बंद आहे, तिसरा दरवाजा उघडू शकतो. सो यू वॉक टिल यू ओपन द डोअर. अँड योगा मेक्स माइंड रेझिलियंट. ओके, म्हणजे मला काय बरं वाटतं प्राजक्ती, माझे असे ना बहारदार स्टुडंट्स आहेत. ते आता एक ब्रोकन लव्ह अफेअर झाला मॅडम, तर थांबायचं की नाही थोडा काळ, ते दुसऱ्याच शिरतात रिबाउंड, तिसऱ्याच शिरतात आणि प्रत्येक वेळेला ब्रोकन लव्ह अफेअर होतो. डिफिकल्टी मला होते बिकॉज आय एम देअर सॅकॅट्रिस्ट. यु नो, 3 ब्रोकन लव्ह अफेअर, आता तिप्पट डिप्रेशन आलं तर हाऊ शुड वी टीच देम? आणि मग मला त्यांना सांगायला लागतं, जे सुद्धा योगातनंच आणि मायथॉलॉजीमधनं आलेलं आहे, ते माझं फेवरेट, मी बुद्धिझम खूप वाचते आणि ते त्याच्यातनं आलेलं आहे. आणि ते वाक्य मी त्यांना सांगते, नथिंग इज परमनंट इन द लाईफ, सो युअर रोमान्स इज ऑल्सो नॉट परमनंट. सो तुमचा विरक्ती इज ऑल्सो नॉट परमनंट. फक्त घाई करू नका. यु नो, एक ब्रोकन लव्ह अफेअर झाला की 12 महिने थांबा, राईट? आफ्टर दॅट यू गो. सो आय थिंक रेझिलियन्स इज समथिंग विच योगा ब्रिंग्स, राईट? सो दिस इज वेअर वी हॅव टू अंडरस्टँड मेकॅनिझम बिहाइंड योगाज मूड बेनिफिट. हे डिफिकल्ट आहे दिसायला, पण ते तेवढं डिफिकल्ट नाहीच आहे. ते कसं आहे की रिड्युसेस द स्ट्रेस precipitates all those balances of the brain. राईट लेफ्ट बॅलन्स होत नाही, न्यूरोट्रान्समिटर्स प्रॉब्लेममध्ये जातात. सो योगा एनहान्सेस न्यूरोट्रान्समिटर ॲक्टिव्हिटी, इम्प्रूव्स माइंड बॉडी अवेअरनेस, इमोशनल प्रोसेसिंग अँड रिलॅक्सेशन.
सो इमोशनल प्रोसेसिंग रेग्युलेशन हे आताचे बजवर्ड आहेत. ओके, सो पीपल मस्ट नो हाऊ दे कॅन चॅनलाइज देअर इमोशन. ओके, सो वी कॅन गो फर्दर. योगा एन्हान्सेस, योगा अँड कॉग्निटिव्ह एन्हान्समेंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देर इज वर्ड विच इज होप. होप हा शब्द जो आहे तो डिप्रेशनमध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे डिप्रेशनमध्ये होपलेसनेस असतो, हेल्पलेसनेस असतो, वर्थलेसनेस असतो. म्हणजे काय, मी युजलेस आहे, माझ्याकडनं काही होणार नाही, पुढेही जाऊन काही होणार नाही, जो होपलेसनेस असतो, जो सुशांतला आला होता. आणि हेल्पलेसनेस म्हणजे की असाही आहे. या तीन गोष्टीने डिप्रेशन बनत जातं. ओके, बट योग कॅन get that mind resilience and contradict all these three. Now this is a very important. It enhances cognitive function through physical posture, breathing techniques and meditation. It improves attention. And remember that तुम्हाला देवाने attention दिलं, you should thank God once. तुम्हाला छान memory दिली, you should thank God twice. If you have a good execution, you should thank God thrice. And if you got psychomotor speed, you should thank God forever. हे जे मी सगळं म्हटलं आहे ना, हे सगळं आपल्या पॉलिटिशियनना गरजेचं आहे. ते सगळं फार हळूहळू होत असतं. मला सारखं वाटतं त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना त्यांचं अटेन्शन, मेमरी, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं वाढलं पाहिजे. सो योगा हेल्प्स. दे ऑल्सो शुड डू योगा. अँड इट बेनिफिशियल अक्रॉस डिफरंट एज ग्रुप्स अँड पॉप्युलेशन. म्हणजे की अल्झायमरमध्ये त्यांचे प्रयोग आता अल्झायमरचे स्टेजेस आहेत. अर्ली आणि मिडल स्टेजमध्ये त्यांनी योगाचे प्रयोग केलेले आहेत, योगिक आसनास केलेले आहेत, अटेन्शन वगैरे इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. नॅचरली द मेमरी लॉस हा कमी व्हायला लागणार आहे. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, आय एम लर्निंग नाऊ भगवद्गीता श्लोका. मी आता दुसऱ्या चॅप्टरवर 47व्या श्लोकावर आहेत. अजय सिंग करता आहेत ते. आणि आय विल टेल यू, आय डू फील की माझं कॉन्सन्ट्रेशन आता अधिक चांगलं चाललं आहे. ओके, सो दिस इज वेअर लर्निंग ऑर डुईंग योगा. योगा म्हणजे मला जेव्हा मी सांगते योगा शिकते तर मला लोक म्हणतात पण तुम्हाला आसनं आधीच येत होती. मी म्हणते योगा म्हणजे नुसती आसनं नव्हे, काय काय शिकायला लागतं, भगवद्गीता, उपनिषद. सो आय थिंक दिस इज वेअर वी रिअली नीड टू अंडरस्टँड. सो वी हॅव टू गेट इन टू योगा टू almost enhance all the functioning, all the higher functioning of the brains. And yoga would definitely help, and it probably will reduce the antidepressant effect. Okay, mild आणि moderate डिप्रेशनमध्ये तुम्ही जर त्याच्यामध्ये सुइसायडल आयडिएशन नसेल, अर्ली मॉर्निंग झोप बिघडत नसेल, तर यू कॅन ऑलवेज यूज योगा, इस्पेशली दोज who channelizes the blood circulation to the brain आणि improve attention. या दोन गोष्टी जर तुम्हाला करायला जमल्या तर योगा definitely has antidepressant effect in depression, especially in mild and moderate yoga. So I think yoga probably can give the message, कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी, बहारों की मंजिल राहे. So this is what I believe yoga gives fantastic approach. Okay, so thank you.